प्रथम 114 शहीद आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवांना विनम्र अभिवादन. मी किशोर चौधरी, आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीचा एक उपोषण करता, त्यासोबतच आदिवासी गोंडगोवारी जमातीचे संयोजक, सहसंयोजक, मातृशक्ती, पितृशक्ती, युवा शक्ती आणि तमाम आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवांना आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आदिवासी गोंडगोवारी जमातीने सुद्धा रीतसर आपल्या गाव, तालुका आणि जिल्हा लेवलवर कार्यक्रम केलेले आहे. नक्कीच ते उद्याच्या प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रेस मीडिया यामध्ये आपल्याला दिसतीलच. आणि आदिवासी गोंडगोवारी जमातीचा प्रामाणिकपणे लढा जो संवैधानिक कृती समितीच्या माध्यमातून लढला जात आहे, तो लढासुद्धा रीतसर प्रोसेसनं आहे. आपली गोंदिया भंडारीची टीम जी आहे, देवरीची टीम जी आहे, ते संपूर्ण या लढ्यामध्ये सक्रिय आहे आणि संवैधानिक कृती समितीच्या माध्यमातून प्रामाणिकपणे हा लढा लढल्या जात आहे. आम्ही संपूर्ण लोक ज्या पद्धतीने पहिल्या टप्प्याचं आमरण उपोषण आणि दुसऱ्या टप्प्याचं आमरण उपोषण झालं, त्याच पद्धतीनं तिसऱ्या टप्प्याच्या आमरण उपोषणासाठी सुद्धा गोंदिया भंडारा सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात नियोजन आमचं सुरू आहे. आणि नक्कीच तारीख आणि वेळ आणि संपूर्ण कार्यकारी टीम, संयोजक, सहसंयोजक टीम यांनी यांचा विचार विवश स्वर शिक्कामोर्तब झाल्यास आपण ते तारीखसुद्धा नक्कीच उजागर करू. आणि बऱ्याचशा लोकांचे आज कॉलसुद्धा आले होते आणि काही कामाच्या व्यस्ततेमुळे भरपूरशा लोकांचे कॉल उचलू शकलो नाही, त्याबद्दल माफी असावी. मी आपले आदिवासी गोंडगोवारी जमातीचे जे भूमक आहे, ज्या संघटनेच्या वतीने आपल्याला त्यांचं भूमक हे झालेले आहे, त्या संघटनेचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आणि भगवान बिरसा मुंडा बुढापेन यांचं त्या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे त्या ठिकाणी मी रोजसर सकाळला उपस्थिती दर्शवली. ध्वजारोहण असो किंवा भगवान बिरसा मुंडांचं असो किंवा पारिको लिंगोचं असो, यांना अभिवादनसुद्धा केलं. आणि रीतसर काही व्यक्तिगत प्रोग्रामसुद्धा होते, ते सुद्धा अटेंड केले. त्यामुळे आणि काही लोकांचे जे फोन होते ते वारंवार एकाच गोष्टीला धरून होते आणि मी त्यांना तेच सांगितलं की आदिवासी गोंडगोवारी जमातीपासून जे लोक वेगळे झालेले आहे, त्या लोकांमध्ये बोलण्यात काही अर्थ नाही आहे. कारण की आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती ही 22 संघटनेची मिळून बनलेली आहे. आणि त्यामध्ये जे लोक हा लढा जो आहे आता संघटनेचा पेक्षाही मोठा जमात बांधवांचा लढा झालेला आहे. त्यामुळे जे लोक या संघटनेमध्ये येतील जातील हा कारवा चालूच राहील. पण ज्यांनी स्वतःला वेगळं करून घेतलेलं आहे त्या लोकांशी बोलण्यात काही अर्थ नाही आहे किंवा त्यांच्याशी चर्चा करण्यात सुद्धा काही अर्थ नाही आहे. कारण की आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या वतीने मी मागेसुद्धा त्यांना रिक्वेस्ट केली होती, विनंतीसुद्धा केली होती की संपूर्ण लोक एका ठिकाणी बसावं. मी स्वतः त्याचा पुढाकार घेतो. त्यांनी त्या गोष्टीला सरळ नकार दिल्यामुळे त्यांच्या त्या आयोजनाला मला असं वाटते की निरर्थक आहे त्या गोष्टी. त्यामुळे जो लढा गेल्या 3 वर्षापासून प्रामाणिकपणे संवैधानिक कृती समिती लढल्या जात आहे, त्या लढ्याला आदिवासी गोंडगोवारी जमातीने प्रामाणिकपणे लढला आणि तो समोरही तेवढ्याच ताकदीने आपली आदिवासी गोंडगोवारी जमातीची टीम जी आहे, संवैधानिक कृती समितीची टीम गोंदिया भंडारा सर्कलमध्ये लढत आहे. 12 लोकांच्या प्रकरणापैकी 6 लोकांना कास्ट सर्टिफिकेट मिळालेले आहे. 6 लोकांचे आडनावाप्रमाणे आणि रक्तसंबंधामुळे त्यांचे वंचित ठेवलेले आहे. त्यासोबतच 12 लोकांची टीम सुद्धा 12 लोकांचे प्रकरणसुद्धा प्रलंबित आहे आणि ते सुद्धा रिसर्च प्रोसेसनं लागावे याच्यासाठी आमचं डॉक्युमेंटेशन आणि बाकी
गोष्टीवर सुद्धा अभ्यास चालू आहे. कुठेही संभ्रम निर्माण करणाऱ्या चर्चा होतील त्यामध्ये दुर्लक्षित करावं. आदिवासी गोंड गोवारी जमातीचा प्रामाणिकपणे लढल्या जाते. आम्ही ज्या पद्धतीने दोन उपोषणं आदिवासी गोंड गोवारी जमातीचे केलेले आहे, त्याच पद्धतीने तिसऱ्या टप्प्याचं आमरण उपोषण सुद्धा आमची तयारी त्याच पद्धतीची सुरू आहे आणि नक्कीच गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये ते तिसऱ्या टप्प्याचं आमरण उपोषण होईल. जर शासनानं आम्हाला या 12 प्रकरण आणि आमचे जे वडणे कमिटीचा गोंड गोवारी जमातीसाठी जो अहवाल अजूनही आमचा बहाल केला नाही, तो तात्काळ आमचा बहाल करण्यात यावा आणि जे आमच्या GR काढण्यात यावा. या संदर्भामध्ये आमची लढाई तेवढीच पहिल्या मागणीपासून तर पहिल्या दिवसापासून तर शेवटल्या दिवसापर्यंत तीच आहे. काही लोकांनी आम्हाला भरकटण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे आमचं दुसऱ्या टप्प्याचं आंदोलन आणि ठिय्या आंदोलन हे वेगळ्या दिशेनं गेलं होतं. पण आता रीतसर आम्हाला त्या गोष्टी आम्ही स्वतः अभ्यासवल्या आणि आता त्याच हिशोबाने आम्ही आमचा लढा लढणार. यामध्ये कुठलंही दुमत नाही. कोणी संभ्रम निर्माण करत असेल त्याकडे दुर्लक्ष करावं आणि आदिवासी गोंड गोवारी संवैधानिक कृती समितीसोबत राहावं एवढीच अपेक्षा करतो. परत एकदा संपूर्ण आदिवासी गोंड गोवारी जमात बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना जय सेवा, जय जवाहर, जय भीम.